वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय अर्थशास्त्र, इयत्ता 12वी. इकॉनॉमिक्स आणि 49 हा कोड आहे या विषयाचा. ही प्रश्नपत्रिका आहे बोर्ड परीक्षेची. 3 ऑगस्ट 2023 रोजी झालेली ही परीक्षा. यावर्षीची प्रश्नपत्रिका आहे. 80 गुण आहेत आणि 3 तास वेळ आहे. सीट नंबर तुम्हाला लिहिण्यासाठी इथे जागा दिलेली असते. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर सीट नंबर लिहायचा असतो आणि महत्त्वाच्या सूचना वाचायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. अर्थशास्त्रात आपल्याला वक्र दिलेले आहेत ते काढायचेच. कोष्टक म्हणजे टेबल, तक्ता लिहायचंच. महत्त्वाची सूचना तिसरी आहे, उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला गुण दिलेले आहेत. आणि चौथी महत्त्वाची सूचना, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्न नवीन पानावर सुरू करायचे. ब प्रश्न आहे तो देखील नवीन पानावर घेतला तर आणखी छान होईल. आता या प्रश्नपत्रिकेत 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे 3 भाग केलेले आहेत मी. पहिल्या भागामध्ये पहिला दुसरा प्रश्न सोडवला आहे, ते व्हिडिओ लेक्चर झालेलं आहे. भाग दुसऱ्यामध्ये तिसरा चौथा प्रश्न सोडवला आहे, ते पण लेक्चर झालेले आहे. हे दोन्ही व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आज आपण तिसरा भाग म्हणजे प्रश्न 5वा आणि 6वा सोडवणार आहोत. चला तर पाहूया. अर्थशास्त्र इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेची उत्तरपत्रिका कशी लिहायची ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 5वा आहे. 5वा प्रश्न एकूण 8 गुणांचा आहे. म्हणजे त्यामध्ये 3 प्रश्न दिले, 2 सोडवायचे. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 दिलेले आहेत, 2 सोडवायचे, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. त्यातला पहिला प्रश्न, खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. त्याला 4 गुण आहेत. पहा आता इथे तक्ता दिलेला आहे. पाचशेचा निर्देशांक कसा काढायचा त्याचा हा तक्ता आहे. पुस्तकातलाच आलेला आहे. वस्तू दिलेल्या आहेत अ, ब, क, ड आणि मूळ वर्ष, चालू वर्ष. मूळ वर्षामध्ये किंमत दिलेली आहे P0, परिमाण दिलेलं आहे P0 आणि चालू वर्षामध्ये किंमत P1, परिमाण Q1 आणि किंमत दिलेली आहे 2, 4, 1, 5. परिमाण 10, 5, 7, 8. चालू वर्षातली किंमत आहे 5, 8, 2, 10. परिमाण आहे 8, 3, 10, 5. आणि इथे P1 आणि Q1चा गुणाकार करायचा आहे. इथे P0 आणि Q1चा गुणाकार करायचा आहे. आणि इथे उत्तरं काही दिलेली आहेत, पण 4 उत्तरं आपल्याला सोडवायची. ते 1, 2, 3 आणि 4 उत्तरं लिहायची आहेत. त्याला 2 गुण आहेत. आणि इथे एकूण बेरीज केलेली आहे. आता यावर काय काय प्रश्न आहेत ते पाहूया आपण. या तक्त्यावर प्रश्न दिलेला आहे पहिला, वरील तक्त्यातील रिकाम्या जागा भरा. त्याला 2 प्रश्न, 4 रिकाम्या जागा आहेत, म्हणजे एका रिकाम्या जागेला अर्धा गुण. नंतर दुसरा प्रश्न आहे, दिलेल्या सूत्राचा वापर करून 500चा निर्देशांक काढा. तो 2 गुणांना. हे सुद्धा आपल्या पाठ्यपुस्तकातलंच गणित आलेलं आहे. सूत्र इथे दिलेले आहे. सूत्रावरून आपण गणित सोडवूया. पाहू आता 2-2 मार्काचे प्रश्न कसे सोडवायचे. आता इथे उत्तरे मी चौकटीमध्ये दिलेले आहेत. पहा इथे हे जे उत्तर आहे 16, 10, 24 आणि 50. हा तक्ता जो आहे पुस्तकातलाच आलेला आहे. आता ते कसं आलं आहे ते आपण पाहूया. आता पहा इथे 40 कसं आलेलं आहे, तर P1 आणि Q1चा गुणाकार केला. इथे आहे P1, इथे आहे Q1, म्हणजे 8 पंचे 40 आलं. इथे 8 पंचे 40 आहे, म्हणजेच 8 त्रिक इथे 24, 10 दुने 20, 5 10 50 आलं हे उत्तर. आता इथे वरती सूत्र दिलेलंच असतं, त्यामुळे आपल्याला सोडवणं सोपं आहे. आता इथे P0 आणि Q1चा गुणाकार करायचा. हे आहे P0 आणि हे आहे Q1. इथे आले 16, हे 2 आणि 8चा गुणाकार 8 दुने 16. हे 12 आले आहे 4 आणि 3चा गुणाकार 4 त्रिक 12. हे 1 आणि 10चा गुणाकार 10 1 10 आणि 5 आणि 5चा गुणाकार 5 5 25. अशा प्रकारे आपण 4 चौकटी भरल्या 2 गुणांच्यासाठी.
आता यावरचं गणित सोडवून दिलेलंच आहे, पुस्तकातलंच गणित आहे. हे सूत्र दिलेले आहे P01 बरोबर समेशन P1 Q1 छेद समेशन P0 Q1 गुणिले 100. यामध्ये किमती टाकल्या आपण. समेशन P1 आणि Q1 आहे 134, मागच्या पानावर तुम्ही पाहू शकता. आणि समेशन P0 आणि Q1 आहे 63. समेशन म्हणजे बेरीज, आणि त्याला 100ने गुणल्यास उत्तर हे येतं आहे. तुम्ही करून पहा. म्हणजेच 500चा किंमत निर्देशांक आलेला आहे 212.69. हे उत्तर आहे. याला 2 गुण आहेत. पुस्तकातील उदाहरण आलेलं आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे आता. खालील आकृतीच्या आधारे विधाने सत्य की असत्य लिहा. 4 विधानं दिली, खरी आहेत की खोटी आहेत, सत्य आहेत की असत्य आहेत, चूक आहे की बरोबर ओळखायचं आहे. 4 गुण 4 विधानांसाठी. आता हा मागणीच्या लवचिकतेचा वक्र दिलेला आहे. किंमत आणि य अक्षावर घेतली आहे, क्ष अक्षावर मागणी घेतलेली आहे, आणि हे बिंदू दिलेले आहेत अ, ब, ड, क आणि ई. आता यासाठी काय प्रश्न आहेत ते पाहूया आपण. प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न दिलेला आहे, क या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे 1 गुणाच्यासाठी. आता सत्य की असत्य ओळखायचं. आता क बिंदू इथे अधिक लवचिक आहे म्हटलं तर हे विधान असत्य आहे, कारण ती कमी लवचिक आहे. इथं किंमत जास्त आहे आणि मागणीचं प्रमाण कमी आहे, म्हणून असत्य विधान आहे पहिलं. नंतर दुसरं विधान आहे, ब या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे 1 गुण. हा ब बिंदू इथे एकक लवचिक नाही आहे, एकक लवचिक इथे आहे, म्हणून हे विधानसुद्धा चूक आहे. क्रमांक 3चं विधान, ड या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे. ड बिंदूवर इथं संपूर्ण लवचिक नाही तर एकक लवचिक आहे, म्हणजे हे पण असत्य विधान आहे. चौथं विधान, अ या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे. अ बिंदूवर हे विधान मात्र सत्य आहे, संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र. म्हणजेच काय तर पहिलं विधान असत्य, दुसरं असत्य, तिसरं असत्य आणि चौथं विधान सत्य आहे. हे 4 गुणांचा प्रश्न आपण सोडवला आहे. आपण तिसरा प्रश्न पाहूया. खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांचा प्रश्न. उतारा आपण वाचू. भारतातील शाकाहारी आहारातील प्रथिनांचा मुख्य स्रोत असलेल्या तुरीचे महाराष्ट्र हे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे. मराठवाड्यातील लातूर आणि हिंगोली जिल्हे आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यासह राष्ट्रीय उत्पादनाच्या जवळपास 28% उत्पादन महाराष्ट्र राज्य करते. सन 2019-20 या वर्षात तुरीचे उत्पादन 37.36 लाख टन झाले व सन 2020-21 या वर्षी तुरीचे उत्पादन वाढून 42.24 लाख टन इतके झाले. यावर्षी म्हणजेच सन 2021-22 मध्ये प्रतिकूल हवामानाचा परिणाम म्हणून तुरीचे उत्पादन कमी होईल असा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये पावसानंतर तुरीच्या उत्पादनात 20 ते 25% घट होण्याची अपेक्षा आहे. याचा परिणाम म्हणून तुरीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या हंगामात किमान आधारभूत दराने राज्य सरकारने तुरीची खरेदी केली होती. उत्पादनाचा अंदाज न आल्याने हमी भावाने तूर खरेदी करताना मर्यादित गोदाम संख्येमुळे साठवणूक, देखभालीची समस्या, नासाडी होण्याची भीती, यातून होणारे नुकसान कमीत कमी होण्यासाठी सरकारने आता तुरीची डाळ विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते जिल्हे अधिक तुरीचे उत्पादन करणारे आहेत? 1 गुण आहे त्याला, आणि त्याचं उत्तर आपण पाहिले की मराठवाड्यातील लातूर, हिंगोली हे 2 जिल्हे आणि विदर्भातील अकोला जिल्हा. दुसरा प्रश्न, सन 2020-21चे महाराष्ट्राचे तुरीचे उत्पादन किती झाले? 1 गुण आहे त्याला उत्तराला. ते उत्तर आहे इथे 42.24 लाख टन इतकं उत्पादन झालं. तिसरा प्रश्न आहे, वरील उतार्यावरून स्वमत लिहा आणि त्याला 2 गुण आहेत. स्वमत लिखाण करताना या उतार्याचा आधार घेऊनच लिहायचं आहे. लिहिताना आपण तुमचं मत लिहायचं आहे. मी सांगते ते ऐका आणि त्यावरून तुम्ही लिहू शकता की महाराष्ट्र राज्यामध्ये तुरीचं उत्पादन खूप जास्त होतं आणि तूर हा प्रथिनांचा स्रोत आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्हा, नंतर हिंगोली जिल्हा, विदर्भातला अकोला जिल्हा इथं खूप उत्पादन होतं आणि जवळजवळ राष्ट्राच्या एकूण उत्पादनापैकी 28% उत्पादन महाराष्ट्रात होतं. 2019-20च्या प्रमाण जर पाहिलं आपण तर तुरीचं उत्पादन 37.36 लाख टन होतं. 2020-21 मध्ये हे प्रमाण झालं 42.24 लाख टन झालं. पण
2021-22मध्ये मात्र तुरीच्या पिकावर प्रतिकूल हवामानाचा परिणाम होईल असा अंदाज आला सरकारला. म्हणजे तुरीचं उत्पादन कमी होईल हे लक्षात आलं. म्हणजेच उत्पादनावर नैसर्गिक गोष्टींचा परिणाम होतो आणि मग तुरीचं उत्पादन 20 ते 25% घटण्याची अपेक्षा होती सरकारची, कमी होईल. त्यामुळे एकदा उत्पादन कमी झालं म्हणजे पुरवठा कमी होतो, त्यामुळे तुरीचे भाव वाढू शकतात असा अंदाज आला किंवा वाढले. म्हणजेच मग सरकारने समाजाच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सरकारने काय केलं तर तुरीची खरेदी केली एक ठराविक किंमत ठेवून. आणि उत्पादनाचा अंदाज मात्र सरकारलाही आला नाही. हमी भावाने तूर खरेदी केली, पण तूर ठेवायची अडचण, साठवणूक करण्याची अडचण, तूर देखभाल कशी करायची किंवा त्याच्या समस्या होत्या. आणि शिवाय हे नाशवंत पीक आहे, नासाडी होण्याची पण भीती होती. म्हणून मग सरकारने काय केलं, त्या तुरीपासून डाळ तयार केली आणि मग डाळीची विक्री केली. अशा प्रकारे तुम्ही या उतार्याच्या आधारे तुमचं मत लिहू शकता. हे आपले दुसरे 2 उत्तरं आणि तिसरं स्वमत मी सांगितलेलं आहे. यापेक्षा तुम्ही आणखी यात भर घालू शकता. प्रश्न क्रमांक 6 सुरू होतोय. सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही 2. 3 प्रश्न दिले, 2 सोडवायचे आणि 16 गुण आहेत. म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न, एका प्रश्नाला 8 गुण. 1. मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. 2. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा. 3. पूर्ण स्पर्धेचा अर्थ लिहून पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता इथे एक लक्षात घ्यायचं की याला किती गुण आहेत, 8 गुण आहेत आणि प्रत्येक प्रश्नात 2 भाग विचारलेत. मागणीचा नियम लिहायला 4 गुण, अपवादाला 4 गुण. मग मुद्दे त्यात जास्त लिहायचे नाही, 4-4 मुद्दे लिहिले तरी चालतंय. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य मात्र 8 आहेत, ती 8ही लिहायची. पूर्ण स्पर्धेचा अर्थ लिहायला 4 गुण आणि वैशिष्ट्ये लिहायला 4 गुण. 4 ते 5 वैशिष्ट्ये लिहिली तरी चालू शकतं. प्रश्न पहिला. मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. मागणीचा नियम लिहिला तर 4 गुण आकृतीसह आणि अपवाद स्पष्ट केले तर 4 गुण. आपण मागणीचा नियम पाहूया. प्रस्तावना. सन 1890मध्ये प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली आहे. या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे. सिद्धांताचे विधान. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. दुसऱ्या शब्दात, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा व्यस्त स्वरूपाचा संबंध म्हणजे परस्पर विरोधी असतो. मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील प्रकारे स्पष्ट करता येतो. dx बरोबर f(px) म्हणजे मागणी हे किमतीचे फलन आहे. आता आपण तक्ता पाहूया. खालील उदाहरणाच्या सहाय्याने मागणीचा नियम पत्रक व आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केला. एका रकान्यात क्षवस्तूची किंमत घेतलेली आहे रुपयामध्ये, क्षवस्तूची मागणी किलोमध्ये, किंमत 50, 40, 30, 20, 10 कमी होत गेली. मागणी 1, 2, 3, 4, 5 किलो अशी वाढत गेली किंवा उलटही म्हणता येईल. 10, 20, 30, 40, 50 किंमत वाढत गेली. मागणी 5, 4, 3, 2, 1 अशी कमी होत गेली. व्यस्त संबंध दिसून येतो. यावरून आकृती काढायची आहे. मागणीचा वक्र. य अक्षावर किंमत लिहायची आहे, क्ष अक्षावर मागणी घ्यायची आहे. 1, 2, 3, 4, 5 किलो मागणी आणि किंमत 10, 20, 30, 40, 50. बिंदू जोडून घ्यायचे. हे बिंदू जोडायचे सगळे आणि मग डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा वक्र तयार होतो. ही आकृती काढायची. आकृतीचं वर्णन लिहायचं. आकृतीमध्ये क्ष अक्षावर वस्तूची मागणी आणि य अक्षावर किंमत दर्शवली आहे. म हा मागणी वक्र आहे जो डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. म्हणजे मागणी वक्राचा आकार ऋणात्मक असतो कारण हा वक्र किंमत आणि मागणीचा व्यस्त संबंध दर्शवतो. इथपर्यंत आपण मागणीचा नियम लिहिला. आता मागणीचे अपवाद स्पष्ट करायचे. मागणीच्या नियमाचे अपवाद. मागणीच्या नियमाचे काही अपवाद आहेत. याचाच अर्थ काही अपवादात्मक परिस्थितीत वस्तूची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूंची खरेदी करतो आणि किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूंची खरेदी करतो. अशावेळी मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो. मागणी वक्रातील धनात्मक संबंध आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केला आहे. ही आकृतीसुद्धा काढायची आहे अपवादात्मक मागणी वक्राची.
अपवादात्मक मागणी वक्र य अक्षावर किंमत घेतली आहे, क्ष अक्षावर मागणी किलोमध्ये घेतली आहे आणि हा वक्र तयार होतो. डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारा वक्र तयार होतो. हा झाला अपवादात्मक मागणी वक्र. आकृती काढायची आहेच आणि मुद्दे लिहायचे. आता यातले 4 लिहिले तरी कोणतेही चालेल. अपवाद कोणते आहेत? त्यातला पहिला गिफेनचा विरोधाभास. कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू, की ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तरी त्यांच्या मागणीत वाढ होत नाही. अशा वेळी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूची मागणी कमी होते. सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंमधील संबंध शोधून काढला. जेव्हा पावाच्या किमती कमी होतात तेव्हा व्यक्ती त्यांची अधिक खरेदी करत नाहीत, कारण त्यांची खरेदी शक्ती आणि वास्तव उत्पन्न वाढ होते. त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू, उदाहरणार्थ मांस खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात. दुसरा अपवाद आहे प्रतिष्ठेच्या वस्तू. मौल्यवान वस्तू जसे हिरे, सोने इत्यादी प्रतिष्ठादर्शक वस्तू आहेत. म्हणून श्रीमंत व्यक्ती अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तरीही अधिक वस्तू खरेदी करतात. तिसरा अपवाद भविष्यकालीन किमतीचा अंदाज. जेव्हा लोकांना भविष्यकाळात वस्तूंच्या किमती वाढतील असा अंदाज असेल तेव्हा हा मागणीचा नियम खरा ठरणार नाही. अशा परिस्थितीत वस्तूंच्या किमती वाढत असताना देखील उपभोक्ते अधिक मागणी करतात. उदाहरणार्थ दीपावलीच्या अगोदर साखर, तेल यासारख्या वस्तूंच्या किमती वाढत असतानाही उपभोक्ते वाढत्या किमतीला मागणी करतात, कारण दीपावलीमध्ये किमती अधिक वाढण्याची शक्यता असते. चौथा अपवाद आहे किमतीचा आभास. अनेक वेळा उपभोक्त्यांना असे वाटते की जास्त किमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात आणि म्हणून या वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. उदाहरणार्थ उच्च दर्जाच्या वस्तू. 5. अज्ञान. काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत असतानाही वस्तू खरेदी करतात. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा उपभोक्त्याला इतर ठिकाणी त्या वस्तूंवरील किमतीबद्दल माहिती नसते. 6. सवयीच्या वस्तू. चहासारख्या विशिष्ट वस्तूंच्या उपभोगाची सवय असल्यास अधिक किमतीलाही गरजेनुसार खरेदी केली जाते. प्रश्न दुसरा. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा. आता इथे कार्य जरी विचारलेली आहेत पण उत्तरामध्ये प्रस्तावनेमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची थोडी माहिती लिहा. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली गेली. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार बँकेच्या मूलभूत कार्याला वैधानिक आधाराची तरतूद आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी खाजगी भागधारक बँक म्हणून झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले. हा नाणे बाजारातील एक महत्त्वाचा घटक आहे. मध्यवर्ती बँकेच्या व्याख्या पाहूया काही. पहिली व्याख्या डॉक्टर M.H. डिकॉक. मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे. दुसरी व्याख्या प्राध्यापक W.A. शॉ. अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. व्याख्या विचारली नाही पण लिहिली तर चांगलंच. आता आपण पाहूया रिझर्व्ह बँकेची कार्ये. 1. चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया आणि नाणी सोडून सर्व रुपयांच्या नोटा निर्माण करता येतात. 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेवावी लागते. यापैकी 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जातात. 2. सरकारची बँक. रिझर्व्ह बँक सरकारची बँक, सरकारची सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते. ही केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार करते, पैसे स्वीकारते आणि सरकारच्या वतीने देणी देते. तसेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन देखील करते. ही सरकारला अनेक आर्थिक विषयांवर सल्ला देते. क्रमांक 3. बँकांची बँक. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांवर वैधानिक नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी राखीव ठेवणे अनिवार्य असते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करते. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज उपलब्ध करून देते. क्रमांक 4चं कार्य परकीय चलनसाठ्याचा सांभाळ करणे. रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलनसाठ्याचे संरक्षक म्हणून काम करते. त्यास रुपयाचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे, स्थिरता निश्चित करणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनांची खरेदी व विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करते. क्रमांक 5. पतपैशाचे नियंत्रण. देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्यावर, आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवते. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून पतनियंत्रण केले जाते. संख्यात्मक पतनियंत्रणामध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर, जसे रोकड निधीचे गुणोत्तर CRR व संविधानिक रोखतेचे गुणोत्तर SLR इत्यादी साधनांचा समावेश होतो. तर गुणात्मक पतनियंत्रणामध्ये कर्ज व तारण यामधील गाळ्याचे नियमन, कर्जाचे नियंत्रित वाटप, नैतिक मनधरणी इत्यादी साधनांचा समावेश होतो. 6वे कार्य आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे. रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्रांच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्ध करते. 7. विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. रिझर्व्ह बँक निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढविणे, ठेवीदारांना संरक्षण देणे, कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी काही विकासात्मक कामे करते. 8वे आणि शेवटचं कार्य इतर कार्ये. रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून काम करते. व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणून आर्थिक संकटात असलेल्या बँकांना आर्थिक सहाय्य पुरवते. प्रश्न 3. पूर्ण स्पर्धेचा अर्थ लिहून पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. अर्थ आणि व्याख्या. पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्या शब्दात, जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. पूर्ण स्पर्धा हा असा बाजार आहे की ज्यात विक्रेते व ग्राहक असंख्य असतात. सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूंची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात. तसेच ग्राहक व विक्रेते यांना बाजार स्थितीचे पूर्ण ज्ञान असते. आता आपण वैशिष्ट्ये पाहूया. क्रमांक 1. असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता व ग्राहक यांचा सहभाग नगण्य असतो. त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. तसेच ग्राहकांचीही संख्या प्रचंड असते. प्रत्येक ग्राहकाची खरेदी एकूण खरेदीचा अल्पसा भाग असतो. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहक प्रभाव पाडू शकत नाही. दुसरं वैशिष्ट्य एकजिनसी वस्तू. पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असंख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकाच्या दृष्टीने आकार, रूप, रंग, चव इत्यादी बाबतीत एकजिन्सी असली पाहिजे. सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात. तिसरं वैशिष्ट्य मुक्त प्रवेश आणि निर्गमन. या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही निर्बंध नसतात. जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून निर्गमन करतात. 4. एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते. 5वं वैशिष्ट्य बाजाराचे संपूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचा स्रोत इत्यादीचे ज्ञान असते. 6. उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. पूर्ण स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की उत्पादनाचे घटक पूर्णतः गतिशील असतात. म्हणजेच श्रम, भांडवल यासारखे घटक भौगोलिकदृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्याही गतिशील असतात. 7वं वैशिष्ट्य वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेत वस्तूंची किंमत सर्वत्र सारखी असते कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. या गृहीतकामुळे किंमत समानता निर्माण होते. 8. सरकारी हस्तक्षेप नाही. निर्हस्तक्षेप धोरण हे पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आर्थिक घडामोडींमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णतः अभाव असतो. धन्यवाद.
आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवली या वर्षाची. सर्वांनी एक मॉडेल म्हणून नमुना म्हणून याचा अभ्यास करा, सराव करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.